माझं नाव शिवाजी नानखिले। मी 30 वर्ष झालं शेतकरी संघटनेत चळवळीत काम करतो। भीमा पाटची परिस्थिती मी जवळून चांगली पाहिली। एकेकाळी याच कारखान्यावर कर्जाचे बोजे कुणी केले तर संचालक मंडळ चेअरमन असणारे मधुकाका गेल्याच्या नंतर जेवढ्यांच्या म्हणून त्याच्यावर सह्या झाल्या त्या सगळ्यांनी मिळून हा भीमा पाटस कारखाना मोडून खाल्ला। आणि आजची परिस्थिती काय आमच्यावर आणली तर कोण प्रशासक सांगतो गावात जायचं, प्रत्येक गावातनं लोक वर्गणी गोळा करायची आणि ह्या भीमा पाटच्या इलेक्शन साठी 40 कोटी ह्या तालुक्याने जमा करून द्यायच्या। 40 लाख रुपये जमा करून इलेक्शन साठी द्यायच्या। आता आम्ही इथून माग या कारखान्यात ऊस घातला, 400-500 रुपये कमी घेतले बाकीच्या शेजारच्या कारखान्यापासून परत इतके। त्याच्यानंतर परतीची बिनपरतीच्या ठेवी कापल्या, त्याच्यानंतर ह्या ठेवीचे पैसे, शेअरचे पैसे आमचे 15-15 हजार रुपये। आमचं म्हणणं हा कारखाना इलेक्शन करू नका, नाहीतर करा, पण कारखाना इका आणि आमचे शेअरचे पैसे बिगर परतीचे कापलेले पैसे हे सगळे सभासदांना कारखाना इकून वाटप करा। आम्हाला चांगलं माहिती आहे सहकार हे सुहाकार कसा झाला आणि हे ऊस उत्पादक कसे मोडीत काढले। एका एका संचालकाच्या मालमत्ता वर्गण्या करण्यापेक्षा मधुकाका गेल्याच्या नंतर तिथं जे चेअरमन झाले, जे संचालक झाले, त्यांच्या मालमत्ता वाढल्या, त्या मालमत्ता विक्री करा आणि ह्या लोकांचे शेअरचे परतीचे सगळे पैसे द्या आणि त्यातले उरलेले इलेक्शनला पण अनेक पैसे खर्च शिल्लक राहतील, एवढे पैसे निघतील अशी चौकशी करा। माझं नाव शिवाजी नानखिले। मी 30 वर्ष झालं शेतकरी संघटनेत चळवळीत काम करतो। भीमा पाटची परिस्थिती मी जवळून चांगली पाहिली। एकेकाळी याच कारखान्यावर कर्जाचे बोजे कुणी केले तर संचालक मंडळ चेअरमन असणारे मधुकाका गेल्याच्या नंतर जेवढ्यांच्या म्हणून त्याच्यावर सह्या झाल्या त्या सगळ्यांनी मिळून हा भीमा पाटस कारखाना मोडून खाल्ला। आणि आजची परिस्थिती काय आमच्यावर आणली तर कोण प्रशासक सांगतो गावात जायचं, प्रत्येक गावातनं लोक वर्गणी गोळा करायची आणि ह्या भीमा पाटच्या इलेक्शन साठी 40 कोटी ह्या तालुक्याने जमा करून द्यायच्या। 40 लाख रुपये जमा करून इलेक्शन साठी द्यायच्या। आता आम्ही इथून माग या कारखान्यात ऊस घातला, 400-500 रुपये कमी घेतले बाकीच्या शेजारच्या कारखान्यापासून परत इतके। त्याच्यानंतर परतीची बिनपरतीच्या ठेवी कापल्या, त्याच्यानंतर ह्या ठेवीचे पैसे, शेअरचे पैसे आमचे 15-15 हजार रुपये। आमचं म्हणणं हा कारखाना इलेक्शन करू नका, नाहीतर करा, पण कारखाना इका आणि आमचे शेअरचे पैसे बिगर परतीचे कापलेले पैसे हे सगळे सभासदांना कारखाना इकून वाटप करा। आम्हाला चांगलं माहिती आहे सहकार हे सुहाकार कसा झाला आणि हे ऊस उत्पादक कसे मोडीत काढले। एका एका संचालकाच्या मालमत्ता वर्गण्या करण्यापेक्षा मधुकाका गेल्याच्या नंतर तिथं जे चेअरमन झाले, जे संचालक झाले, त्यांच्या मालमत्ता वाढल्या, त्या मालमत्ता विक्री करा आणि ह्या लोकांचे शेअरचे परतीचे सगळे पैसे द्या आणि त्यातले उरलेले इलेक्शनला पण अनेक पैसे खर्च शिल्लक राहतील, एवढे पैसे निघतील अशी चौकशी करा। मी सरफराज शेख, भीमा पाटस सहकारी साखर कारखाना गेली 2020 पासून आजपर्यंत इलेक्शन झालेले नाही। एकंदरीत 6 वर्ष झालं या कारखान्यावर इलेक्शन झाले नाही। आता काही कारणास्तव इलेक्शनमुळे सदर प्रक्रिया लोक न्यायालयात गेल्यानंतर सदर प्रशासक द्वारकादास नारायण पवार यांनी संबंधित तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र काढलेले आहे की सदर सभासदांकडून वर्गणी करून भीमा पाटस कारखान्याची इलेक्शन घेण्यात यावे। पण आमचं म्हणणं आहे एवढे दिवस हा कारखाना जो 6 वर्ष चालला होता, ह्या कारखान्याला निराणींनी चालवलं, ह्याच्या अगोदर कुणी चालवला, या सगळ्यांनी या कारखान्याचा आलेला भाग भांडवलाचा हिशोब द्यावा व त्यानंतर लोकांकडून वर्गणी गोळा करावी। त्या कारणास्तव आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की सदर या कारखान्यासाठी आपण आतापर्यंत भरपूर मदत केलेली आहे,
त्याचप्रमाणे आता आम्हाला या तालुक्याला या कारखान्याच्या संचालक मंडळाला सध्याला भीक लागलेली आहे. त्यामुळं आम्हाला तुम्ही तुमच्याकडून अजून एक 40 लाखाची मदत इलेक्शनसाठी देण्यात यावी, जेणेकरून येणारे इलेक्शन होईल व त्यानिमित्त चांगल्या प्रकारचे संचालक मंडळ या कारखान्यावर बसून या तालुक्याची जी भीमा पाटस कारखान्याची जी लोकांची एक ही व्यथा आहे ती मांडण्यात येईल व लोकांना येथे भरपूर जे कष्टकरू आहे इथले सभासद आहे यांना चांगल्या प्रकारे आपल्या साखर कारखान्यातनं स्वतःचा ऊस गाळून चांगल्या प्रकारे भाव मिळेल.